तर स्वागत आहे तुमचं शेतकरी वाइब्स या चॅनलवरती। तर राज्यातील अंगणवाडी सेविका, मदतनीस त्याचबरोबर मिनी अंगणवाडी सेविका यांना 1/4/2022 नंतरच्या प्रकरणांच्या एक रकमी लाभाकरिता निधी वितरित करण्याबाबत जी.आर. आलेला आहे। तर या जी.आर. मधून आपण पाहणार आहोत की या एक रकमी लाभाकरिता किती निधी उपलब्ध झालेला असून तो वितरित करण्याबाबत या जी.आर. मध्ये कशा प्रकारची माहिती देण्यात आलेली आहे व या प्रकरणांमध्ये कोणकोणत्या घटकांचा समावेश असणार आहे याविषयीची देखील माहिती आपण पाहणार आहोत। ही माहिती जर तुम्हाला आवडली तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा। तर तुम्ही पाहू शकता हा आहे तो जी.आर. आणि या जी.आर.चा विषय तुम्ही इथे पाहू शकता। एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्ती, राजीनामा असेल, मृत्यू असेल व सेवेतून काढून टाकणे असतील या संदर्भातील दिनांक 1/4/2022 नंतरच्या प्रकरणांना शासनामार्फत एक रकमी लाभ देण्याकरिता निधी वितरण अशा प्रकारचा विषय या जी.आर.चा असणार आहे। त्यानंतर या जी.आर.ची दिनांक तुम्ही पाहू शकता 14 जुलै 2025 या रोजी हा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे। तर आता आपण या विषयीची शासन निर्णयामध्ये कशा प्रकारची माहिती देण्यात आलेली आहे ती येथे पाहूयात। तर संदर्भीन क्रमांक 2 येथील शासन निर्णयान्वये एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत अंगणवाडी सेविका, मदतनीस, मिनी अंगणवाडी सेविका या अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या दिनांक 1/4/2022 पासून ते ग्रॅज्युइटी लागू होईपर्यंतच्या कालावधीमध्ये सेवानिवृत्ती, मृत्यू, राजीनामा, सेवेतून काढून टाकणे इत्यादी प्रकरणी एक रकमी लाभ शासनामार्फत एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्तालयाकडून संदर्भीन क्रमांक 1 येथील दिनांक 30/4/2014 रोजीच्या शासन निर्णयान्वये नमूद केलेल्या सूत्रानुसार आणि पूर्णपणे शासनामार्फत देण्यास मान्यता देण्यात आलेली आहे। त्या अनुषंगाने 2025-26 या आर्थिक वर्षाकरिता खालील विवरणपत्रातील रकाना क्रमांक 1 मधील प्रधान लेखाशीर्ष, उपलेखाशीर्ष उद्दिष्टांमध्ये रकाना क्रमांक 2 मध्ये नमूद अर्थसंकल्पीय तरतुदीमधून रकाना क्रमांक 4 मध्ये दर्शवल्यानुसार एकूण रुपये तुम्ही इथे पाहू शकता 29 कोटी एवढा निधी हा या प्रकरणांसाठी वितरित करण्यास आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना यांना वितरित व खर्च करण्यास या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात येत आहे। तर आता अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस, मिनी अंगणवाडी सेविका यांच्यासाठी ही माहिती असणार आहे की 1/4/2022 नंतरची जेवढी काही प्रकरणे आहेत या प्रकरणांना आता त्यांचा एक रकमी लाभ हा मिळणार आहे आणि त्यासाठी 29 कोटी एवढा निधी हा एकात्मिक बाल विकास सेवा योजना यांना वितरित व खर्च करण्यास मान्यता या शासन निर्णयान्वये देण्यात आलेली आहे। आताच आपण या पॅराग्राफमध्ये जे रकाने पाहिले की ज्यामध्ये आपण वाचत होतो की रकाना क्रमांक येथून तर ही जी माहिती आहे ती माहिती हा जो रकाना तुम्ही पूर्ण पाहू शकता या रकान्यानुसार ही माहिती या वरच्या शासन निर्णयामध्ये देण्यात येत असते। तर यामध्ये सुरुवातीला लेखाशीर्ष आणि उद्दिष्ट असतं, त्यानंतर अर्थसंकल्पीय तरतूद असते, ती तरतूद 2025-26 ची आहे। त्यानंतर यापूर्वी वितरित तरतूद आहे, त्यानंतर या आदेशान्वये वितरित करण्यात येत असलेला निधी यामध्ये देण्यात आलेला आहे। तर या रकान्यामध्ये तुम्ही पाहू शकता या आदेशान्वये वितरित करण्यात येत असलेला निधी हा 29 कोटी रुपये या एक रकमी लाभाकरिता देण्यात आलेला आहे। तर यामध्ये कोणकोणत्या घटकांचा समावेश आहे तुम्ही पाहू शकता। अंगणवाडी सेविका, मदतनीस, मिनी अंगणवाडी सेविका यांच्या दिनांक 1/4/2022 नंतरच्या एक रकमी लाभाच्या प्रकरणाची कार्यवाही एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्तालयामार्फत करावयाची असल्याने त्यानुसार एक रकमी लाभाच्या प्रस्तावाची परिगणना करून त्याचप्रमाणे संबंधित अंगणवाडी कर्मचाऱ्यास लाभ अदा करण्याची कार्यवाही ही आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना नवी मुंबई यांनी तात्काळ करावी अशा प्रकारचे आदेश देखील या शासन निर्णयान्वये देण्यात आलेले आहेत। तर अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस, मिनी अंगणवाडी सेविका यांच्यासाठी या जी.आर. मधील एक रकमी लाभाची माहिती होती सविस्तर।